नमस्कार प्रेक्षको, आरोग्य संपदामध्ये मी डॉक्टर विनया पितांबर पाटील तुमचं मनपूर्वक स्वागत करते। प्रेक्षको, हा कार्यक्रम तुमचा आहे आणि त्यामुळेच फोन करून आपण या कार्यक्रमात जरूर सहभागी व्हा। प्रेक्षको, प्रत्येकाचंच आयुष्य हे खूप छान असतं आणि अनेक भावभावनांनी ते भरलेलं असतं, पण खास करून स्त्रियांच्या बाबतीत हे खास प्रकर्षाने दिसून येतं, कारण आनंद आहे, दुःख आहे, उत्साह आहे, नवनिर्मिती आहे, या अनेक गोष्टीतून जात असताना ती लहान मुलगी जेव्हा स्त्रीपर्यंत बनते तेव्हा तिच्यामध्ये अनेक हार्मोन्स म्हणजे स्तंभरके स्त्रवत असतात। या भावविश्वातून अगदी जात असताना तिच्यामध्ये अनेक भावनांमध्ये जसा बदल होत असतो तसाच तिच्या शरीरात सुद्धा बदल होत असतो। यातलीच एक महत्त्वाची बाब म्हणजे मासिक पाळी। ही मासिक पाळी येते खरी, पण ती स्त्रियांसाठी वरदान आहे। ही मासिक पाळी येत असताना किंवा आल्यानंतर किंवा गेल्यानंतर, अगदी मासिक पाळी आल्यानंतर अनेक गोष्टी या तिच्या आयुष्यात घडत असतात आणि त्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिच्या स्तनांमध्ये आढळणारी एखादी गाठ। ही गाठ आढळली की आपल्याला वाटतं की अरे ही कॅन्सरची तर नाही ना, आणि त्या भीतीपोटी अनेक गोष्टी या लपवल्या सुद्धा जातात। मुळातच प्रत्येक गाठ ही कॅन्सरची नसून त्या व्यतिरिक्त सुद्धा या गाठी असू शकतात। जसं की असं म्हटलं जातं, दुधाची गाठ आहे किंवा नुसत्या साध्या गाठी आहेत। या गाठी म्हणजे काय, याच्या मागची कारणं काय आहेत, उपचार काय आहेत, या सगळ्यांसाठी खास आपण आजचा विषय निवडलेला आहे। स्तनातील गाठी ज्या कॅन्सर व्यतिरिक्त आहेत त्यांच्याविषयी आपण आज चर्चा करणार आहोत आणि त्यांच्याविषयीचे उपचार जाणून घेणार आहोत। यासाठी आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी लाभलेले आहे डॉक्टर जयश्री पंड्या। नमस्कार डॉक्टर, आरोग्य संपदामध्ये आपलं स्वागत आहे। प्रेक्षको, डॉक्टरांची माहिती अशी आहे, डॉक्टर जयश्री पंड्या या नायर हॉस्पिटल येथे प्राध्यापक व विभाग प्रमुख आहेत स्तनरोग व शल्यचिकित्सा या विभागाच्या। टाटा रुग्णालय तसेच यूके मधून डॉक्टरांनी ब्रेस्ट कॅन्सर मध्ये फेलोशिप सुद्धा मिळवलेली आहे। गेल्या 15 वर्षापासून डॉक्टर प्रख्यात ब्रेस्ट कॅन्सर म्हणून तज्ञ म्हणून प्रसिद्ध आहेत। राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी अनेक वैद्यकीय शोध निबंध सुद्धा प्रसिद्ध केलेले आहेत। प्रेक्षको, आजचा जो विषय आहे का स्त्रियांच्या बाबतीत जरी झाला तरी अनेक जण यामध्ये सहभागी होऊ शकतात। आपले प्रश्न या कार्यक्रमात आपण विचारू शकतात। यासाठी आमचा फोन नंबर आहे 022 हा मुंबईचा कोड क्रमांक आहे आणि लँडलाईन नंबर आहे 24900232 24900232। इथे संपर्क साधून आपण आपले प्रश्न विचारू शकतात। प्रश्न विचारताना मात्र एक काळजी घ्या की ज्या वेळेला आपण फोन करता त्यावेळेला कृपया आपल्या टीव्हीचा आवाज पूर्णपणे बंद करा, जेणेकरून आपला प्रश्न हा आमच्यापर्यंत व्यवस्थित ऐकू येतो। चला तर मग कार्यक्रमाला सुरुवात करूया। डॉक्टर, पुन्हा एकदा तुमचं स्वागत। डॉक्टर, हा पूर्णच महिना आपण एक ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेस म्हणून आपण साजरा करतोय आणि प्रत्येक आलेली गाठ ही स्त्रियांच्या बाबतीत असं होतं की कॅन्सरची आहे किंवा नाही, या स्थितीवर निवडत असताना आपण काय आजचा विषय जो निवडलेला आहे त्यामागे आपलं कारण काय होतं? हा उत्तम प्रश्न तू विचारलास, कारण की स्तनाची प्रत्येक गाठ स्त्रीला आली की तिच्या मनात एकच भीती निर्माण होते की ही कर्करोगाची गाठ आहे। तर कर्करोगाच्या गाठी जरी असल्या तरी 80% जास्त गाठी या कर्करोगाच्या नसतात, म्हणून आपण त्यांना सर्वसाधारण गाठी अशा म्हणतो। या सर्वसाधारण गाठी आहेत त्या प्रत्येक वेळेला गाठ अशाच दिसत नाहीत। कधी कधी फक्त वेदना असते, कधी कधी गाठी असतात आणि कधी वेदना आणि गाठी दोन्ही असतात। तर आपण जर बघितलं पर्सेंटेज वाईज तर फक्त वेदना असलं स्त्रीला 50%हून जास्त असतं, फक्त गाठी 30%हून जास्त दिसतात आणि दोन्हीचं कॉम्बिनेशन हे इतर असतं। म्हणून प्रत्येक स्त्रीला आत्ता देखील गैरसमज असतो की प्रत्येक गाठ ही कर्करोगाची गाठ आहे। त्याच्यासाठी आपण आजचा विषय हा थोडा अनयुज्युअल आहे, म्हणून आपण हा निवडलाय की प्रत्येक गाठ कर्करोगाची नसते, पण सर्वसाधारण गाठी देखील असतात। नक्कीच, आणि यामागे प्रत्येक गाठ आली म्हणजे भीती असते। मुळात ती भीती सुद्धा आज दूर होणार आहेत आणि आपल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आम्ही देण्याचा प्रयत्न करणार आहोत। डॉक्टर, जसं आपण म्हणतो की लहान मुलगी आहे, ती वयात येते, तिचे स्तन वाढतात, पण स्तनाची अशी काही विशेष रचना आहेत का, त्याचं कार्य आहे का? देव जेव्हा माणूस आणि प्राणी बनवलं तेव्हा प्राण्यांना देवाला माहिती की खूप पिल्लं होतात, 5, 7, 10, 12, म्हणून त्यांनी प्राण्यांना अनेक स्तन आणि स्तनाग्र ज्याला आपण निपल म्हणतो ज्याच्यामधनं दूध बाहेर निघतं, पण माणसाला त्यांनी एक पेअर ऑफ स्तन दिलाय आणि स्तनाग्र दिलाय। कधी कधी क्वचित असं होऊ शकतं की स्तन छोटं असतं किंवा स्तनाग्र नसतं आणि अशा वेळेला आपल्याला
काय उपयोगी होतं की स्तन नसेल किंवा स्तनाग्र छोटं असेल तर त्याच्यासाठी भीती वाटून घ्यायची गरज नाही. अच्छा. आणि हे जे डिफरन्स दिसतो तो मुलगी वयात आल्या आणि महिना सुरू झाला त्याच्यानंतर ते दिसून येतं. अच्छा. पण डॉक्टर, बऱ्याच वेळेला ह्याची जी रचना आहे ती रचना आपल्याला कळणं सुद्धा अपेक्षित आहे, कारण एक स्त्री म्हणून त्या व्यक्तीमध्ये जो फरक बनतो, फरक होत राहतो, तोही समजणं गरजेचं आहे. तर कशी रचना असते, ब्रेस्टची किंवा स्तनाची? बरोबर. आपण कर्करोग जर म्हटला तर आपण हताश होतो आणि आपण सांगतो की देवाची मर्जी किंवा आपण काहीतरी केलं असेल आयुष्यात म्हणून आपल्याला कर्करोग झाला. पण सर्वसाधारण गाठी का होतात हे कोणी विचार केला नाहीये. म्हणून आपल्याला स्तनाची काय निर्मिती आहे हे आपल्याला समजायला पाहिजे. स्तनामध्ये 3 गोष्टी असतात. एक तर स्तनाच्या ग्रंथी, याला जे आपण ग्लॅन्स म्हणतो, आणि दुसरं म्हणजे स्तनाच्या नलिका, याला आपण डक्स म्हणतो, आणि स्तनाच्या पेशी, याला आपण स्टोमा म्हणतो. आता याच्यामध्ये जर काही चेंजेस झाले तर त्याचा प्रॉब्लेम होतो आणि म्हणून आपल्याला मग गाठी किंवा सूज किंवा वेदना या होऊ शकतात. बरोबर आहे. म्हणजे एक आपण म्हणू शकतो की याच्यामध्ये चेंजेस आले तर ह्या पद्धतीने स्तन असणं अपेक्षित आहे, पण जर काही कमी जास्त असेल तर आपण घाबरून जाऊ नये. बरोबर. डॉक्टर, आता जसं तुम्ही म्हणतात की एक मुलगी वयात आल्यानंतर तिच्या स्तनांमध्ये वाढ येते आणि मग ती नंतर पूर्ण वाढ होते, तर ही कशी पद्धत आहे, टप्पे कसे असतात याचे? आता जेव्हा मुलगी जन्मते तेव्हा तिला स्तन असतं, पण ते एकदम लहान असतं, आणि स्तनाग्र पण असतं, पण ते शरीराच्या बाहेर निघालेलं नसतं. जशी मुलगी वयाची होते, आता आपल्या देशामध्ये 12 ते 14 वर्ष, त्यावेळेला मुलीला पहिल्यांदा महिना येतो. मग आपण म्हणतो की ये लडकी स्त्री हो गई, मुलगी मोठी झाली. म्हणून मग जेव्हा महिना येतो आणि मुलगी वयात येते तेव्हा तिच्या शरीरामध्ये सगळे चेंजेस होतात. स्तन पण वाढतं, स्तनाग्र पण वाढतं. कधी कधी त्या मुलीला स्तनाग्रमधनं पांढरा किंवा पाण्यासारखं चिकट द्रव्य बाहेर येतं आणि बाकीचे केस पण वाढतात. आणि अशा वेळेला मग आईला किंवा त्या मुलीला समजायला पाहिजे की जे स्तनाग्र आहे ते नॉर्मल पोझिशन मध्ये आहे ना, आणि ते आत ओढलेलं नाही. जर ते आत ओढलेलं असेल तर त्याला घाबरण्याचे कारण नाही, त्याला शस्त्रक्रिया इमिजिएटली लागत नाही, पण ते जाणीव ठेवणे बरोबर आहे. कधी कधी काही मुलींना जास्त स्तन असतात, 1 किंवा 2, तर ते देखील शस्त्रक्रिया प्रत्येक वेळेला करायची गरज नाही पडत, पण ती स्तन आहेत एक्स्ट्रा हे त्या आईला आणि त्या मुलीला माहिती पाहिजे. नक्कीच. आता डॉक्टर, एवढी तुम्ही माहिती सांगितली आहे, बऱ्याच प्रेक्षकांना सुद्धा किंवा ज्या महिला प्रेक्षक आहेत त्यांना कळालं असेल की एक आपल्याला जसं आपल्या शरीराची रचना माहीत असणं गरजेचं आहे, तसं स्तनांविषयीची सुद्धा रचना माहीत असणं गरजेचं आहे. डॉक्टर, स्तनांमध्ये जेव्हा रोग आढळतात ते प्रकार काय असतात त्याच्यामध्ये? आता आपण डिस्कस केलं की स्तनाला 3 प्रकार असतात आणि त्याच्यामुळे त्याचं असमता असल्यामुळे आपल्याला काही काही रोग होतात. बरोबर. आता ह्या स्तनामध्ये 3 प्रकारच्या गोष्टी होऊ शकतात. एक तर जन्मताच म्हणजे कंजेनायटल, जसं आपण बोललो की स्तन छोटं असेल किंवा कधी कधी स्तन त्या जागी नसतं. स्तनाग्र कधी कधी नॉर्मल असतो, त्याला निपल म्हणतात, किंवा तो स्तनाग्र आतमध्ये खेचलेला असतो. आता ह्याचं महत्व काय आहे की स्तनाग्र आतमध्ये जर खेचला असेल तर तो त्या आईला आणि त्या मुलीला जाणीव असली पाहिजे, कारण की पुढच्या वयामध्ये 35-40 वर्षामध्ये हे कर्करोगाचं लक्षण असू शकतं. तर जर ते स्तनाग्र आधीपासूनच आत खेचलं गेलं असेल तर ते कर्करोगाचं एक चिन्ह नाही. दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्वाची की जेव्हा स्त्री मूल जन्मते आणि मुलाला जेव्हा दूध पाजते तेव्हा कधी कधी स्तनाग्र जर आत ढकललं असेल तर ते मुलाला दूध पाजायला त्रास होतो. अशा वेळेला जेव्हा जर गरज लागली तर त्या स्तनाग्राचा आपण शस्त्रक्रिया करून ते स्तनाग्र बाहेर आणू शकतो. नक्कीच. आता डॉक्टर, हे सगळे जे आहेत म्हणजे आपण म्हणू शकतो की हॉर्मोनल चेंजेस होत राहतात. स्त्री जीवनामध्ये जेव्हा मासिक पाळी येते आणि ती मुलगी मोठी होते तेव्हा दर महिन्याला ते हॉर्मोनल चेंजेस होत राहतात. तर इतके हॉर्मोनल चेंजेस होत असताना हे सगळं जेव्हा काही गाठी होतात तर यामागची कारणं काय आहेत?
आता हॉर्मोनल चेंजेस म्हणजे रसायन चेंज होतं. जशी मुलगी मोठी होते तसा तिला महिना सुरू होतो. आता 12 ते 14 वर्ष जर आपण पकडलं की तिला पहिला महिना येतो, तर जेव्हा महिना येतो तेव्हा रसायन सगळ्यात कमी असतं शरीरात. त्याच्यानंतर जेव्हा महिना जातो तेव्हा ते रसायन वाढत राहतं आणि 10व्या किंवा 12व्या दिवशी ते रसायनाची लेवल शरीरामध्ये सगळ्यात मॅक्सिमम असते. त्यावेळेला जे आपण इन्फेक्शन किंवा जे आपण सूज म्हणतो ते त्या मुलीला येऊ शकतं. अच्छा. आणि त्यानंतर तिला ती वेदना होऊ शकते किंवा ती छाती एकदम जड वाटू शकते, कारण पाण्याचं प्रमाण स्तनामध्ये त्यावेळेला वाढतं. बरोबर. आणि जसा महिन्याचा पहिला दिवस येतो तेव्हा रसायन सगळं कमी होतं आणि त्या मुलीला वेदना पुऱ्या निघून जातात. अगदी बरोबर आहे. हे झालं डॉक्टर आपलं हॉर्मोनल चेंजेस आपण म्हणू शकतो. पण सध्याची जीवन पद्धती एक थोडीशी वेगळी आहे आणि खास करून मुलींच्या बाबतीत किंवा आता जे धकाधकीचं जीवन आहे, तर असं कुठे आपल्याला आढळून येतंय का की खूप आपण फॅटी फूड खातोय, रात्रीचं जागरण होतं आहे आणि कामाचा ताण वाढतोय, यामुळे काही असे आजार वाढू शकतात का? पूर्वींचं जे आपलं जीवन होतं ते जसं बघायला गेलं तर अत्यंत सुरेख होतं, सुंदर होतं, सिंपल होतं. आता आपल्याला अर्बनायझेशन झालंय. बरोबर. त्यामुळे आपल्याला मी, माझा नवरा, माझी मुलं हे स्मॉल फॅमिली आपण संकुचित करून मनोवृत्ती घेतो. झाली. बरोबर. हां. आणि त्याच्यामुळे आपल्याला फास्ट फूड म्हणतात किंवा बाहेरचं जेवण हे सगळं आपल्याला जास्त प्रिय व्हायला लागलंय. आणि त्याच्यामुळे कधी कधी असं म्हणतात की हे चान्सेस हे सर्वसाधारण गाठी होण्याचे थोडे वाढलेले आहेत. नक्कीच. डॉक्टर आपण एक फोन घेऊया. सुनीता देवी बोलतायत आपल्याशी पटना इथून. नमस्कार सुनीताजी. हेलो. जी मैडम नमस्ते. नमस्ते. आपकी बात कर सकते हैं आप आपके डॉक्टर से, बोलिए. जी अब मतलब हमको 12 से गांठ है छाती में. अच्छा, आप जब 12 साल के थे तब से गांठ? नहीं 2012 2012 से. हाँ, ठीक है. हाँ। हाँ हाँ. और मतलब हम 2-4 बार मेमोग्राफी भी करवा चुके हैं, कैंसर हॉस्पिटल से दिखवाए भी हैं. हम्म. तो गांठ में कोई गांठ है लेकिन कुछ ऐसा निकला नहीं है. लेकिन फिर भी जब ठंड आता है तो एकदम अभी 3-4 दिन पहले से एक छाती में मतलब लहर जैसा दे रहा है. लहर आ जाती है. हाँ लहर आ जाती है. ठीक कभी है। दर्द रहता है, कभी अभी लहर आ रहा है 3-4 दिन. अच्छा, ये गांठ जो है वो गांठ बढ़ रही है, कम हो रही है, ऐसा कुछ है? नहीं, बढ़ता भी नहीं है, कम भी नहीं होता है, जैसे का तैसा है. जैसे के वैसे है. ठीक है. आपके बच्चे हैं? हाँ 4 बच्चे हैं मेरे. ठीक है. ठीक है. डॉक्टर काही विचारायचं आहे? आपका महीना बंद हुआ है कि अभी भी महीना आ रहा है? बंद है. हम यूट्रेस का ऑपरेशन भी करवा चुके हैं. अच्छा. हाँ. हाँ. ठीक है. अभी मैं आपको बोल रही है कि आपको बिल्कुल चिंता करने की गरज नहीं है. आप एकदम मैमोग्राफी वगैरह कर रहे हैं, आपने तपास अच्छा से किया है. आपकी उम्र के लिए मैमोग्राफी ये सही तपास है. और आपने तपास करके अगर ये गांठ बढ़ नहीं रही है और अगर आपने डॉक्टर का सलाह लिया है और ये कैंसर की गांठ नहीं है, तो इसको हम लोग बोलते हैं कि ये गांठ का फॉलोअप करना चाहिए. मीनिंग हर 3 महीने में 6 महीने में तज्ञ के पास जाके तपास करवाने का. और अगर उनका राय है तो मैमोग्राफी और सोनोग्राफी करके उसमें वो वैल्यू आती है कि वो कैंसर की गांठ होने के चांसेस है कि नहीं है. और आपने तो 2-3 मैमोग्राफी की है और इसमें आपको दिखाई दिया है कि कैंसर की गांठ नहीं है. इसके लिए आप आपका जीवन एकदम आराम से जी सकते हैं. हाँ, तो डरने की कुछ बात नहीं है. आप आपका खुद एग्जामिन खुद देख सकते हैं, चिकित्सा कर सकते हैं और बाकी भी और कुछ हम लोग बातें बताएंगे जो आपको प्रोग्राम से और कुछ इन्फॉर्मेशन मिल जाएगी. डॉक्टर, जेव्हा आपण स्तनांविषयी बोलतो, स्तनांची रचना बोललो, आता जेव्हा हे इतकं तुम्ही सांगितलं की पूर्वीचं जीवन छान होतं आणि आताची जीवन पद्धती ही बदलत गेली आहे. फास्ट फूड आले आहे, ज्याच्यामुळे आपण सगळं आपण म्हणू शकतो की जी जेवणाची जी पद्धत आहे त्यामुळे सुद्धा आपल्याला अनेक आजार होतात. आता स्तनांची आपण जेव्हा खास आजार म्हणतो तेव्हा त्याच्यामध्ये काय काय प्रकार आपल्याला दिसून येतात? आपण जे पहिलं बघितलं की आपल्याला स्तन 3 प्रकारचं असतं, स्टोमा, डक्स आणि ग्लँड्स.
त्याच्यामध्ये जर असंतुल झालं तर आपल्याला अनेक रोग येतात. याच्यामध्ये आपण कंजेनायटल म्हणजे स्तनाग्र असणार किंवा नसणार किंवा आत ओढलेला जातो ते आपण बोललो. सगळ्यात महत्वाची दुसरी गोष्ट म्हणजे स्तनामध्ये झालेलं इन्फेक्शन. आणि हे इन्फेक्शन किंवा संसर्ग होतं तेव्हा ते नॉर्मली बाई जेव्हा मुलाला दूध पाजते तेव्हा असतं. आणि बाई जेव्हा मुलाला दूध पाजते म्हणून ह्याला आपण दुधाची गाठ म्हणतो. दुधाची गाठ सगळ्यांच्याच आयुष्यात ज्यांना मुलं झाली आहेत त्यांनी कधीतरी हे जाणीव केलं असेल. आणि जेव्हा मूल दूध पाजतं तेव्हा आपण सांगतो की 10 मिनिटं एका स्तनामधनं पाजा, नंतर दुसऱ्या स्तनामधनं पाजा, म्हणजे दूध त्यामध्ये पुरवठा होत नाही. कधी कधी एका स्तनामध्ये जर पुरवठा झाला तर ते साठून राहतं आणि नंतर त्याच्यामध्ये इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असतात. तर आम्ही डॉक्टर म्हणून सगळ्यांना काय सांगतो की जरी तुम्ही दूध पाजलं नसेल तरी तुम्ही ते दूध काढून टाका. कधी कधी त्या बाईला इतकं दुखणं असतं किंवा वेदना असतात की तिला ते हाताने काढता येत नाही. अशा वेळेला स्तन पंप्स किंवा ब्रेस्ट पंप्स जे म्हणतो त्याने ते ती दूध काढू शकते. आता चांगली गोष्ट म्हणजे काय, आपण हे दूध काढलं, स्त्रीला वाटतं माझं एवढं दूध फुकट गेलं, तर ती काय करू शकते, हल्ली पिशव्या मिळतात ज्या पिशव्यामध्ये ती दूध ठेवू शकते, ते फ्रीजमध्ये ठेवू शकते आणि 2-3 आठवडे ते दूध वापरता येतं. याचं ऍडव्हान्टेज काय आहे, काही काही बायका आता जास्त दिवस सुट्टी घेऊ शकत नाहीत तर त्यांना मुलांना सोडून 2 महिन्यांनी 3 महिन्यांनी कामाला जायला लागतं. अशा बायका देखील दूध काढून फ्रीजमध्ये ठेवून ते मुलाला 2-3 आठवडे स्वतःचं दूध पाजू शकतात. याच्यावरनं मला एक चांगली गोष्ट लक्षात आली की काही काही बायकांना आपण जास्त दुधाची गोष्ट करतोय पण काही काही बायकांना दूध येत नाही आणि गाईचं दूध प्रत्येक मुलाला पचत नाही. अशा वेळेला आमच्या नायर हॉस्पिटलमध्ये मी एकदम गर्वाने सांगते की त्यांनी स्टेट ऑफ आर्ट मिल्क बँक केली आणि त्यांचे हेड डॉक्टर सुषमा मलिक आहेत. तर ह्या दुधाच्या पिशव्या आम्ही विनामूल्य ज्या बायकांना गरज असतील त्यांना त्या देतो मुलांना पाजायला. बरोबर आहे, म्हणजे अशा पद्धतीने सुद्धा त्याचं एक काम होतं. डॉक्टर, जेव्हा आता संसर्ग जसं तुम्ही म्हणाला की ब्रेस्ट फीड करत असताना तेव्हा संसर्गाची शक्यता आहे, पण काही काही जणांना मुलं झालीत आणि त्यानंतर मात्र स्तनांमध्ये कधी कधी ब्लड किंवा पू येतो किंवा दुसरं काही इन्फेक्शनचे चान्सेस होतात, तर त्यामागची कारणं काय? हे एकदम चांगलं प्रश्न आहे कारण की आपल्या देशामध्ये ट्युबरक्युलोसिस किंवा क्षयरोग हा खूपच कॉमन आहे. आणि जेव्हा या गाठी दुधाच्या नसतात तेव्हा डॉक्टरांच्या मनात मागे एक क्वेश्चन असतो की ही गाठ एखाद्या वेळेला क्षयरोगाची असेल. पूर्वीच्या काळी जेव्हा आपल्याला ऍडव्हान्सेस नव्हते तेव्हा आपल्याला चीर करून ती गाठ काढून मग तपासायला पाठवायची. पण आता आपण छोटा भूक पाडून त्याला बायोप्सी घेतो आणि त्या बायोप्सीचा तुकडा तपासायला पाठवून मग ते क्षयरोगाची इलाज आपण चालू करू शकतो आणि प्रत्येक वेळेला मोठी शस्त्रक्रिया करायची गरज भासत नाही. बरोबर आहे. प्रेक्षको, असं म्हटलं जातं की जर एका स्त्रीला तुम्ही शिक्षण दिलं तर ती सगळा समाज, आपलं घर आणि सगळा समाज हा सुशिक्षित करू शकते. आज गरज आहे खरंच सुशिक्षित अशा स्त्रीची आणि तिलाही सुद्धा गरज आहे ती तिच्या आरोग्याची काळजी घेण्याची. यासाठीच खास आपण मार्गदर्शन करतोय. पण इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, बघत राहा कार्यक्रम आरोग्य संपदा. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. डॉक्टर जयश्री पंडे आपल्यासोबत आहेत. स्तनातील गाठी आणि उपचार यावर डॉक्टर आपल्याला मार्गदर्शन करतात. प्रेक्षको, स्तनात गाठी होतात, मग नक्की त्या कुठल्या प्रकारच्या होतात त्याच्या मागची कारणं डॉक्टरांनी सांगितले. डॉक्टर, कुठल्या प्रकारच्या या गाठी असतात त्या? जसं आपण बोललो स्तनामध्ये 3 वायू असतात जे आपण एकदा बोललोय की ग्लँड्स, डक्ट्स आणि स्ट्रोमा. आणि त्याच्यामध्ये जर आपल्याला संतुल जर चुकले तर आपल्याला गाठी किंवा वेदना किंवा दुसरं काही आजार होऊ शकतात. आता ज्या स्तनाच्या गाठी येतात, आपण आतापर्यंत वेदना बोललो ज्याच्यामुळे इन्फेक्शन बोललो. स्तनाच्या गाठी ही सगळ्यात कॉमन गाठ जी आहे त्याला आपण स्तनाचा उंदीर म्हणून म्हणतो. त्याला उंदीर का म्हणतो, कारण की ते एक दिवस ती गाठ एका जागी असते, दुसऱ्या दिवशी ती गाठ दुसऱ्या बाजूला असते. म्हणून जेव्हा स्त्री डॉक्टरांकडे येतात आणि त्या सांगतात मला इथे गाठ आहे आणि डॉक्टर जेव्हा तपासतात तेव्हा त्यांना दुसरीकडे गाठ मिळते. नॉर्मली ही गाठ कधी येते, जेव्हा मुलगी वयात येते आणि तिचा महिना सुरू होतो तर रसायनाचं लेवल वाढते आणि मग रसायनामध्ये जर जास्त किंवा कमी झालं तर या गाठी स्तनातल्या 3 टिश्यूज मध्ये
एकत्र येऊन त्या गाठी होतात. याला आम्ही मेडिकल टर्म मध्ये फायब्रो ॲडिनोमा म्हणतो. मी एक गोष्ट सांगते तुला. एक 16 वर्षाची मुलगी माझ्याकडे आलेली. अच्छा. ती मला म्हणाली की मला स्तन दिसतच नाहीये, अच्छा. मला फक्त गाठी दिसतायत. आणि आम्ही जेव्हा तपासलं तेव्हा तिच्या एका स्तनात ऑलमोस्ट 10 ते 12 गाठी होत्या आणि खूप छोट्याने 2 सेंटीमीटर पेक्षा जास्त. आणि दुसऱ्या स्तनामध्ये पण ऑलमोस्ट 10 ते 12 गाठी होत्या. मग आम्ही तपास केला बघायला की तेवढ्याच गाठी आहेत ना की आम्ही 1-2 गाठी दुर्लक्ष करतोय. आणि त्याच्यानंतर मग तिला आम्ही एक चांगलं सौंदर्यासारखं शस्त्रक्रिया करून सगळ्या गाठी काढून टाकल्या. आणि आता ती ऑलमोस्ट 10 वर्ष झाली याला. आणि आता तिला परत गाठी आल्या नाहीयेत. आणि ती नेहमी दर 6 महिन्यांनी ओपडीत येते आणि सांगते, मॅडम अभी मैं ठीक हूँ, आता मला गाठी नाहीयेत. ही एक चांगली गोष्ट आहे प्रेक्षक हो, कारण या गाठी होतात यातलं मेन कारण आहे डॉक्टर की या गाठी दुखत नाहीत. दुखतात आणि कधी कधी दुखत नाही. आणि त्यामुळे बऱ्याच वेळेला जेव्हा दुखतं तेव्हा आपल्याला आपण म्हणू शकतो की तेव्हाच आपण डॉक्टरांकडे जातो. तर याच्या मागची कारणं सुद्धा काय आहेत? कारण काही महिलांचं असं म्हणणं आहे की त्यांना पाळी येते तेव्हा दुखतं आणि पाळी गेल्यावर दुखत नाही. तर ह्याच्याकडे किती लक्ष द्यावं असं खरं आहे का? हे एकदम छान प्रश्न आहे. कारण की जिथपर्यंत महिलाला पाळी येत नाही तिथपर्यंत तिला स्तनाचा काहीच प्रॉब्लेम येत नाही. अगदी बरोबर. आणि नंतर स्तनाची पाळी आली की नंतर मग सगळे बदल होतात. आता काही वेळेला काय असतं की ही जी वेदना होते किंवा त्या गाठी सारख्या वाटतात पण त्या गाठी नसतात. आणि त्या महिन्या आला तेव्हा त्या गाठी बिलकुल नसतात. आणि 10 ते 12 दिवस महिन्यानंतर त्या गाठी दिसतात. गाठीच्या ऐवजी जास्त वेदना होते. ते पुरं स्तन आहे ते एकदम जाड होतं आणि त्यांना औषध घेतल्याशिवाय बरं वाटत नाही. पण नंतर जेव्हा परत महिना येतो तेव्हा त्या गाठी पुऱ्या निघून जातात आणि ती बाई एकदम नॉर्मल होते. याला आम्ही मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये फायब्रो ॲडिनोसिस म्हणतो. आणि महिना बरोबर आला की या बाईला काय सांगायचं, तिला जाणीव करून द्यायची की ह्या गाठी कर्करोगाच्या नाहीत आणि ह्या गाठींना ऑपरेशन करण्याची गरज नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या गाठींना आपण एक चार्ट ठेवायचा की तुला कधी दुखतं कधी नाही दुखत. आणि नंतर तिला स्वतःला जाणीव करून द्यायची की ह्या गाठीचं काही करायची गरज नाही. पण जर त्या गाठी महिना येतो त्याप्रमाणे येत नसतील तर त्याला आम्ही नॉन सायक्लिकल म्हणजे महिन्याबरोबर येतात त्या नॉन सायक्लिकल म्हणतो. आणि त्याला फक्त आपण एकदा सोनोग्राफी करून बघायचं की या बाकीच्या गाठी नाही आहेत आणि मग त्यांना पेन किलर देऊ शकतो. मोस्ट इम्पॉर्टंट थिंग म्हणजे जेव्हा ते स्तन जाड होतं तेव्हा वेदना जास्त होते. तेव्हा आपण अंतर वस्त्र जेव्हा घालतो ज्याला आपण ब्रा म्हणतो ते ब्रेस्ट सपोर्ट घेणे एकदम चांगले आहे. हल्ली सगळ्या महिला एकदम एक्सरसाइज कॉन्शियस झाल्या आहेत. तर त्याच्या वेळेला देखील एक्सरसाइज करताना त्यांना स्तन दुखतं म्हणून स्पेशल एक्सरसाइज ब्रा देखील निघाले आहेत ज्याने त्यांना वेदना कमी होणार आहे. म्हणजे नक्कीच प्रेक्षको की जेव्हा तुम्हाला गाठी दुखतात तेव्हा त्या कॅन्सरच्या नसतात. हे लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. घाबरून जाऊ नका. पण याच्या मागची कारणं काय ते शोधण्यासाठी योग्य डॉक्टरांकडे जाऊन जरूर तपासणी करावी. आपण एक फोन घेऊया. अजय बोलतायत आपल्याशी. नमस्कार अजयजी. हॅलो हॅलो हॅलो. हा नमस्कार. बोला आपला प्रश्न विचारा. हा नमस्कार मॅडम. मी अजय पराशर कल्याणवरून बोलतोय. माझ्या आईचं वय 84 वर्ष आहे आणि 2 आठवड्यापूर्वी ना त्यांच्या स्तनामध्ये एक गाठ आढळलेली आहे. आम्ही डॉक्टरांना दाखवलं तर त्यांनी सोनोग्राफी सजेस्ट केली. सोनोग्राफीमध्ये त्यांनी सांगितलं की FNAC करा म्हणून म्हणजे बायोप्सी करा. बायोप्सीचा रिझल्ट अजून अवेटेड आहे. तर मला ते विचारायचं की या वयामध्ये असं कॅन्सर डेव्हलप होऊ शकतो का स्तनामध्ये. आणि दुसरं असं की ती गाठ जर कॅन्सरची नसेल तर मग ते ट्युबरक्युलोसिसची पण असू शकते का किंवा ती निगेटिव्ह पण असेल का? बरं. ती गाठ दुखते का सध्या? जास्त दुखत नाही पण ती ज्यावेळेस डेव्हलप झाली आता 2 आठवड्यापूर्वी त्यांना थोडं जाणवलं पण सध्या काही त्याचा विशेष त्रास नाहीये. ठीक आहे. मॅडम काय सांगणार आहात? 84 वय आहे. तुम्हाला पहिल्या तर घाबरण्याची गरज नाही कारण की तुम्ही पहिला तज्ज्ञांकडे गेलात. तुम्ही तज्ज्ञांकडे जाऊन त्याचा सोनोग्राफी केलीत आणि त्यांनी मॅमोग्राफी केली असेल. आता 50 वर्ष किंवा 60 वर्षाच्या पुढे जेव्हा गाठ येते तेव्हा आपली शक्यता एखाद वेळेला कॅन्सर होण्याची टीबी होण्याची शक्यता थोडी कमी असते आणि कॅन्सर होण्याची शक्यता थोडी जास्त असते. पण जसं डॉक्टरने तुम्हाला सांगितलं की बायोप्सी करायची
त्या बायोप्सीमध्ये आपल्याला 100% ऑलमोस्ट 100% आपल्याला समजतं की ती कॅन्सरची गाठ आहे की नाही. आणि जरी ती कॅन्सरची गाठ निघाली तरी आपल्याला काही घाबरण्याचं कारण नाही, कारण की त्याचा पुढे प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन्स करून त्याचा आपण इलाज करू शकतो. नक्कीच. आणि स्तनाचे जे कॅन्सर आहे त्या बाबतीत एक आहे की त्याचा सक्सेस रेट हा खूप जास्त आहे. डॉक्टर, आता स्तनामध्ये गाठ येणं हे एकच लक्षण आहे का अजून दुसरी काही लक्षणं दिसू शकतात जर असं काही बिनाइन ट्युमर असेल तर, जसं वजन कमी होणं? कर्करोगामध्ये, स्तन कर्करोगामध्ये वजन वगैरे कमी जसं बाकीच्या कर्करोगामध्ये होतं तसं स्तन कर्करोगामध्ये इतकं होत नाही. अच्छा. आणि जेव्हा या सर्वसाधारण गाठी आपण म्हणतो त्याच्यामध्ये स्त्रीला बाकीच्या काही चेंजेस आढळत नाहीत. अच्छा. म्हणून त्या कधी कधी गाठ असतात ते त्यांना समजत देखील नाही अनलेस त्याच्यामध्ये वेदना होते. आणि वेदना झाली की आपण असं म्हणू शकतो की ते कर्करोग नसावं. आणि वेदना झाली की स्त्री इमिजिएटली तज्ञाकडे येते. पण जेव्हा फक्त गाठ असते आणि वेदना होत नाही तेव्हा ती दुर्लक्ष करते. बरोबर आहे. आणि मुळातच असं होतं की घरातलं एवढी सगळी कामं आणि सगळ्यांचं बघताना तिचं अजिबात लक्ष नसतं ते आपल्या शरीराकडे. आणि त्यासाठीच आज आपण आपला आजचा कार्यक्रम घेऊन आलोय. डॉक्टर, स्तनांचं आरोग्य सांभाळण्यासाठी स्वतपासणी ही खूप फार महत्वाची ठरते. मुळातच ती कॅन्सरची आहे का नाही, दुखते का नाही हे बघण्यासाठी आपल्याला स्वतः तपासणी करावी लागते. ती स्वतपासणी कशी करावी? ही स्वतपासणी हे एकदम महत्वाचा मुद्दा आहे. त्याला आम्ही सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन म्हणतो. हे सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन फक्त कर्करोगासाठी नसतं. कुठची स्त्री स्वतःचं छाती तपासली की तिला गाठ आहे किंवा गाठीसारखा देखील संशय आला तर ती तज्ञाकडे जाऊ शकते. आपल्या मुंबई शहरात किंवा बाकीच्या मोठ्या शहरामध्ये डॉक्टरांकडे जाणं सोपं असतं. पण ग्रामीण भागामध्ये किंवा गावांमध्ये जर त्यांना डॉक्टरांकडे जायचं असेल तर पहिल्या त्यांना घरातल्या नवऱ्याचं, मुलांचं सगळं बघून मग स्वतःसाठी वेळ काढून तज्ञाकडे जावं लागतं. म्हणून हे जे सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन किंवा स्वतपासणी हे कशी करायची तर महिन्यातनं एकदा आपण एका आरशाखालती उभं राहायचं. हे सगळं युट्यूबमध्ये व्हिडिओ पुरा दाखवला आहे सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशनचा. उजव्या हाताने डाव्या स्तनाची तपासणी करायची आणि डाव्या हाताने उजव्या स्तनाची. आणि ज्या बाईला महिना येत असेल ती महिन्याच्या पहिल्या दिवशी तपासणी केली की त्याच्यामध्ये रसायन 0 असतं आणि स्तन आहे ते नॉर्मल स्थितीमध्ये असतं. आणि ज्या बाईची महिना संपला असेल तिने महिन्याची 1 तारीख धरायची आणि त्या दिवशी स्तनाची तपासणी करायची. जरी तिला थोडाही संशय आला की स्तनामध्ये गाठ आहे किंवा गाठीसारखं वाटतंय तरी ती तुरंत तज्ञाकडे जाऊन पुढचा उपचार करू शकते. नक्कीच. किंवा महिना आल्यानंतर जशी पाळी येते तशी पहिल्या दिवशी आणि 10व्या दिवशी सुद्धा आपण सांगू शकतो. म्हणजे असं एक थोडंसं काही जणांना डॉक्टर की पाळी गेल्यानंतर सुद्धा गाठी जाणवतात आणि इथेच दुर्लक्ष होतं की काही गाठी या कॅन्सरच्या असतात. कधी कधी काही रुग्णांमध्ये त्या मिक्स आपल्याला दिसतात. तर असंही सुद्धा काही आहे का? जर आपण त्या स्तनाच्या रसायनाची सायकल घेतली तर महिन्याच्या पहिल्या दिवशी रसायन 0 असतं आणि त्याच्यानंतर 4थ्या दिवशी ते रसायन थोडं थोडं वाढत जातं. तर 10व्या दिवशी म्हणजे आपण मिड सायकल किंवा महिन्यात आपण या स्लाइडद्वारे आपण दाखवू शकतो. आता हे इतकं या छान स्लाइड मध्ये दाखवतायत की आपण हात वरती घ्यायचा, दुसरा आपण हात आपल्या साईडला ठेवायचा आणि उजव्या हाताने डाव्या बाजूचं स्तन आपल्या हाताने चारी बाजूला तपास करायचा आणि त्याच्यानंतर जे आपले हात आहेत ते खाकेकडे घेऊन खाकेचा तपास करायचा. अशाच रीतीने डावा हात घेऊन उजव्या स्तनाचा तपास करायचा. एवढंच नाही तर झोपायचं, उशी खांद्याखालती घ्यायची आणि हे सेम आपण जे उभं राहून केलं तसं झोपून उशी खालती घेऊन करायचं. बरोबर आहे. म्हणजे स्तनांमध्ये काही जर त्याचा रंग बदलला, खाज येत असेल, जर साईज बदलली किंवा अशा काही गाठी आढळल्या तर त्या दुखतायत की नाही दुखतायत, कुठे आहेत, किती आहेत, या सगळ्यांचं आपण स्वतपासणी करावी. आपल्याला अजून एक फोन आलेला आहे. वैष्णवी जाधव बोलतायत आपल्याशी नागपूर इथून. नमस्कार. हॅलो. हॅलो. हॅलो, आपला प्रश्न विचारा वैष्णवीजी. मॅडम, मला दोन किंवा 4 महिन्यांच्या गॅपमध्ये पाळी येते. तर मला असं विचारायचं आहे की यांनी काही स्तनांमध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो का? बरं, डॉक्टर काही प्रश्न विचारायचे. वय किती आहे वैष्णवी तुमचं? मॅडम, मी 21 वर्षाची आहे.
21 वर्षाची. आणि हे पहिल्यापासून होत आहे का असं? स्टार्टिंगला मॅडम बरोबर झालं, पण मधात प्रॉब्लेम चालू झाले. ट्रीटमेंट घेतली, बट गोळ्या चालू होत्या तोपर्यंत सगळं व्यवस्थित होतं. बट पुन्हा मग तोच प्रॉब्लेम चालू झाला आणि ब्लड पण नाही जात. तर त्यामुळे मला विचारायचं आहे, आणि स्तनामध्ये काही प्रॉब्लेम होतो का? अच्छा, महिना येतोय का तुम्हाला? मासिक पाळी येते? येत आहे मॅडम, पण ब्लड फक्त स्टार्टिंगला थोडं दिसतं, त्यानंतर बाकी काही दिवस दिसतच नाही. ठीक आहे मॅडम, काही विचारायचं तुम्हाला? तुम्हाला महिना दर महिन्याला येतो की 2-3 महिन्यांनी येतो? 2 ते 3. 2 महिने किंवा 4 महिन्यांची गॅप असते मॅडम. बरं, एक तर आपलं वय खूप छान आहे, 21 वर्षाचं. त्यामुळे महिना आधी बरोबर येत होता, नंतर गोळ्या घेऊन पण बरोबर आला आणि आता येत नाही आहे. त्यामुळे रसायन थोडं शरीरामध्ये जास्त किंवा कमी होतं आणि म्हणून तुम्हाला डॉक्टरनी गोळ्या दिल्या असतील ते रसायन नॉर्मल करायला आणि महिना यायला. कधी ह्याच्यामध्ये स्तनामध्ये एखाद वेळेला गाठीसारखं दिसणं जास्त होऊ शकेल, कारण की रसायन कमी झाल्यामुळे किंवा जास्त झाल्यामुळे आपल्याला समजत नाही की कधी तुम्हाला पाळी येऊ शकते किंवा कधी आता पुढे येणार. त्यामुळे कधी कधी वेदना होऊ शकतात. अशा वेळेला ते सोनोग्राफी करतात आणि सोनोग्राफी करून मग ते स्तनाचं किंवा युटेरसचं हे एक कंडिशन असते ज्याला आपण PCOD म्हणतो, जे तुम्ही ऐकलं असेल, तुमच्या डॉक्टरने सांगितलं असेल. त्याच्यामुळे देखील महिना अनियमित किंवा 2-3 महिन्यांनी येतो. त्यामुळे आपण काळजी करू नका, स्तनावरती जास्त फरक पडत नाही. बरोबर आहे डॉक्टर. आता हे वयच असं असतं की अनेक बदल घडत असतात, पण त्यात महत्वाचा मुद्दा आपला खास भारतीय स्त्रियांच्या बाबतीत एक दिसून येतो की बऱ्याच भारतीय स्त्रिया या ॲनेमिक आहे. तर त्याविषयी आपण काय सांगणार आहात? भारतीय स्त्रियांचं रक्त 10च्या वरती असलं की त्या स्वतःला एकदम छान समजतात. पण आपण खरं रक्ताचं जर लेवल बघितली तर 14 ते 16 पाहिजे. पण आपण भारतामध्ये 10 किंवा 11 असलं तरी आपण आनंद मानतो. आता हे अॅनेमिया असला किंवा रक्त कमी असलं की नक्की पाळी कधी कधी कमी येते किंवा कधी कधी थोडीशीच येते. अशा वेळेला जसं मी पहिल्यांदा सांगितलं तेव्हा हॉर्मोनल चेंजेस पुढे मागे होतात आणि कधी कधी छातीमध्ये किंवा स्तनामध्ये वेदना होते. पण जर महिना 1 दिवस देखील आला तरी त्या छातीमध्ये वेदना किंवा चेंजेस होण्याची शक्यता कमी असते. बरोबर आहे. प्रेक्षको, हे सांगण्यामागचा मुद्दा असा आहे की मुळातच स्तनामध्ये जेव्हा गाठी होतात त्या गाठींचा संबंध हा मासिक पाळीशी सुद्धा असतो, आपल्या आहाराशी आहे, आपल्या झोपेशी सुद्धा आहे. या सगळ्यांविषयी डॉक्टरांकडून आपण माहिती जाणून घेऊया. डॉक्टर, जसं तुम्ही आता म्हणाला काखेमध्ये सुद्धा गाठी असतात, तर त्याही आपल्याला चेक करणं गरजेचं असतं का? काही काही मुली आमच्याकडे येतात की आणि ते स्लीवलेस ड्रेस घातल्या ओपीडीमध्ये येतात आणि त्यांच्या खाकेमध्ये मोठी गाठ असते. तर त्या स्वतःच आत येतात तेव्हा त्या स्वतःच म्हणतात, मॅडम हे कसं दिसतंय? आता ऑब्व्हियसली आपण सांगतो की छान दिसत नाहीये, याला खाकीच्या गाठी म्हणतात. पण त्यांना काय वाटतं की या चरबीच्या गाठी आहेत, पण या चरबीच्या गाठी नसतात. पण हे स्तनाचाच भाग असतो जो खाकेमध्ये जातो आणि नंतर त्यांना ते कॉस्मेटिकली किंवा सौंदर्याच्या दृष्टीने त्यांना त्या चांगलं दिसत नाही, म्हणून मग आपण त्या गाठी काढून त्याच्यानंतर आपण त्यांना चांगलं कॉस्मेटिक सौंदर्य लुक देऊ शकतो की त्या ज्या प्रकारचे विविध प्रकारचे कपडे घालू इच्छितात ते त्या घालू शकतात. बरोबर आहे. हा झाला सौंदर्याचा भाग, पण मुळातच स्त्रीचं आरोग्य हे पहिल्यांदा जपणं गरजेचं आहे आणि त्यासाठीच आपल्याला वरदान मिळालेलं आहे ते मासिक पाळीचं. आपण एक फोन घेऊया. सुनीता पाटील बोलतायत आपल्याशी कोल्हापूर इथून. नमस्कार सुनीताजी, आपला प्रश्न विचारा. मॅडम नमस्ते. नमस्ते. 2011 मध्ये टीबीच्या गाठी घेतल्या होत्या, म्हणजे टीबी झाला होता. तर डाव्या साईडला स्तनाच्या बाजू लगतच झाल्या होत्या गाठी 2, एक काकेत होत्या आणि एक स्तनाच्या बाजूला होती. तर मग 2011 मध्ये मी दाखवलं, त्याच्यानंतर 9 महिन्याची मी टीबीची ट्रीटमेंट घेतल्यानंतर टीबी पूर्ण कमी झाला. बरोबर. आणि आता तिथं डाळीसारख्या बारीक छोट्या छोट्या गाठी आहेत, त्या कधी तर दुखतात. भविष्यामध्ये मला काही धोका वगैरे असू शकतो का? अच्छा, तुम्हाला मासिक पाळी येते? हा, मासिक पाळीचा काही प्रॉब्लेम नाहीये, क्लिअर आहे मंथली. बरं, या गाठी आहेत त्या दुखतायत का? कधी तर दुखतात, म्हणजे एखादं काहीतरी मी जर हेवी वजन वगैरे उचललं किंवा जास्त वर्क केलं, हार्ड वर्क, तर दुखतात. बरं, वय किती आपलं? आता माझं वय रनिंग 29 आहे. बरं, ठीक आहे. डॉक्टर, काही विचारायचं आपल्याला? 2011 मध्ये तुम्ही निदान करून घेतलं की तुम्हाला टीबी झालेला स्तनाचा,
हे सगळ्यात उत्तम केलं आणि 9 महिने तुम्ही जे ट्रीटमेंट घेतलीत ती तुम्ही कम्प्लीट ट्रीटमेंट घेतलीत. आता जे तुम्हाला छोट्या छोट्या गाठी स्तनामध्ये वाटत आहेत त्या गाठी तुम्हाला ते जे आपले हॉर्मोनल इम्बॅलन्स म्हणतो ना त्याच्यामुळे ते छोट्या छोट्या गाठी असतील. या गाठीच्या आता परत टीबीचं रूपांतर होण्याची चान्सेस खूपच कमी आहेत. पण तरी 1 वर्षाने जे मी आता तुम्हाला जस्ट सांगितलं की नाही की स्वतः तुम्ही स्तनाचं पाल्पेशन करून एक्झामिनेशन करू शकता तसं दर महिन्याला तुम्ही करा. जर तुम्हाला वाटलं की त्या छोट्या गाठीमध्ये थोडी वाढ झाली तर तुम्ही तज्ज्ञांना जाऊन दाखवा आणि जर लागलं त्या तज्ज्ञांना तर ते सोनोग्राफी करून बघतील. नक्कीच. यामध्ये महत्त्वाचा मुद्दा आहे की तज्ज्ञ डॉक्टरांकडे जा, कारण की तेव्हाच जाऊन ते सोनोग्राफी मॅमोग्राफी होते आणि FNAC सुद्धा करणं जी गरज पडली तर पुढे गरज पडू शकते. डॉक्टर, आता जसं तुम्ही म्हणाला की हॉर्मोनल चेंजेस होतात, स्त्रियांच्या बाबतीत एक महत्त्वाचा मुद्दा सध्याच्या काळात दिसतो की ते डॉक्टरांकडे येतात आणि डॉक्टर काहीतरी आता आमच्याकडे पूजा आहे, काय आहे, आम्हाला बाहेर जायचंय आणि अशा कारणास्तव केमिस्टकडे जाऊन सुद्धा औषधं घेतली जातात की आता पाळी थांबवायची. तर हे कितपत योग्य आहे आणि याचा काही संबंध या आजाराशी येतो का? पाळी लांबवणं किंवा पाळी थांबवणं हे आपलं नॅचरल फिजिओलॉजिकल नाही. आपल्याला जेव्हा 28 दिवस किंवा 24 दिवस किंवा 30 दिवस मध्ये पाळी येते त्यामुळे शरीराने असं सर्कल केलेलं आहे की बरोबर स्तन आणि ती हॉर्मोन्स हे दोन्ही बॅलन्समध्ये राहावं. आपण जेव्हा पाळी अगदीच आपल्याला जर आवश्यक असेल आणि आपण 1-2दा आयुष्यात केली तर ठीक आहे. पण काही लोक छोट्या छोट्या कारणांसाठी की मला गावाला जायचं आहे, मी ट्रेनने जाते, मला ट्रेनमध्ये महिना नको म्हणून त्या गोळ्या वगैरे घेतात. अशा गोळ्या घेणं उचित नाही. बरोबर आहे. म्हणजे मुळातच या गोळ्या सुद्धा एक हॉर्मोनल थेरपी आहे आणि याच्यामुळे सुद्धा त्रास होऊ शकतो. जरी आपण म्हणू शकतो की बिनाइन ट्यूमर असेल तरी याचं रूपांतर पुढे जाऊन कॅन्सरमध्ये सुद्धा होऊ शकतं. फक्त तुम्ही तुमच्या योग्य डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करणं गरजेचं आहे. प्रेक्षको, अजून आपण चर्चा करणार आहोत की सौंदर्यवर्धनासाठी काय काय गोष्टी, काय शस्त्रक्रिया आहेत याच्यावर चर्चा करूया. पण इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठे जाऊ नका, बघत राहा कार्यक्रम आरोग्य संपदा. ब्रेकनंतर प्रेक्षको तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्यासोबत आहे डॉक्टर जयश्री पंड्या आणि आज आपण चर्चा करतोय स्तनातील गाठी आणि उपचार याविषयी. प्रेक्षको, एक फोन आलेला आहे. आशा बोलतायत आपल्याशी धुळे येथून. नमस्कार आशाजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो हॅलो. हा, आपला प्रश्न विचारा. हा मॅडम, पाळी यायच्या आधी ना 8 दिवस आधी पिरियड येण्याच्या उजव्या स्तनाला आधी 8 दिवस आधी दुखणं चालू होतं आणि जर म्हणजे ज्यावेळेस पाळी येते त्याच्यानंतर ना खाली मयांगाला अशी गाठ येते बारकीशी, ती 4 दिवस स्पीड पकडते. म्हणजे असं 4-5 महिन्यापासून होतंय. बरं, ठीक आहे. आपलं वय किती आहे आशाजी? आता 38 चालू आहे. 38. आणि मुलं आहेत तुमची? हो, मुलं आहेत ना, एक मुलगा एक मुलगी. बरं, ठीक आहे. ह्या गाठी दुखतायत का? आहेत. गाठी दुखतायत का तुमच्या? या नाही, तेवढे 4-5 दिवस असते, ती नंतर जातात. बरं, ठीक आहे, ठीक आहे. मॅडम, काही विचारायचं आहे? तुम्ही बोललात ते अगदी बरोबर आहे. कारण की जसं मी तुम्हाला सांगितलेलं की रसायन वाढतं 10-15 दिवस महिना आल्यानंतर आणि जसा महिना जवळ येतो तसं ते रसायन कमी होतं. तर जेव्हा तुम्हाला ते दुखण्याचा जो काळविधी तुम्ही सांगितलात 8 ते 10 दिवस, तेव्हा शरीरामध्ये रसायन सगळ्यात जास्त असतं म्हणून तुम्हाला दुखतं आणि म्हणून तुम्हाला गाठी वाटतात. आणि महिना आल्यानंतर त्या गाठी तुमच्या कमी होत असतील आणि 4थ्या दिवशी तो गाठी थोड्या वाटत असतील आणि दाबल्यानंतरच त्या दुखत असतील आणि 2-3 दिवसांनी जर तुम्ही परत बघितलं तर त्या गाठी तुम्हाला लागणार नाही. म्हणजे हा जो बदल होतो हा हॉर्मोनल आपण म्हणू शकतो बदल आहे. पण त्याच्या मागची कारणं काय हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. पण तत्पूर्वी डॉक्टर, आता हे सगळे जे बदल होत असतात स्त्री आयुष्यामध्ये, तर अशा कुठल्या तपासण्या कराव्या जेणेकरून त्या हितकारक ठरतील? हल्ली सगळेजण, सगळ्या स्त्रिया स्वतः डॉक्टरांकडे जातात, स्वतः तपासणी करतात आणि नंतर रिपोर्ट घेऊन डॉक्टरांकडे येतात की मी एवढे सगळे रिपोर्ट केलेत, आता काय करू. खरं तर आपण पहिल्यांदा जेव्हा गाठ लागली किंवा गाठीची संशय आला की पहिलं तज्ज्ञाकडे जायचं, तज्ज्ञांना तपासू दे आणि मग तज्ज्ञांना जे वाटेल तेच तपास फक्त करायचे.
कारण की मी तुम्हाला काय सांगते की सोनोग्राफी जी आहे ती कुठच्याही वयात करू शकतो आणि सोनोग्राफी जेव्हा तज्ज्ञ करतात तेव्हा त्यांचं जे निदान आहे ते बरोबर आहे की नाही त्याच्यासाठी सोनोग्राफी करतात. पण 35 वर्षाच्या खालती जर तज्ज्ञांनी न विचारल्याशिवाय मॅमोग्राफी केली तर तेव्हा स्तन असतं ते घट्ट असतं आणि गाठी नसल्या तरी एखाद वेळेला रिपोर्ट खोटा येण्याची शक्यता असते. म्हणून जर तज्ज्ञांना वाटलं 35 वर्षाच्या खालती, 35 वर्षाच्या वरती किंवा 45 वर्षाच्या वरती आम्ही सगळ्यांना सांगतो की स्क्रीनिंग म्हणजे दरवर्षी सोनोग्राफी आणि दरवर्षी मॅमोग्राफी करतात. पण 35 वर्षाच्या आधी मॅमोग्राफी करायची नाही. आणि नंतर तज्ज्ञांना गाठ वाटली सोनोग्राफी करून तर ते सुईचा तपास करून त्याला बायोप्सी घेतात आणि बायोप्सीचा रिपोर्ट आल्यानंतर ते औषधाने बरं होईल की शस्त्रक्रिया करायला लागेल ते आपण डिसिजन घेतो. नक्कीच डॉक्टर, म्हणजे या गाठी आहेत या अशा काही ठराविक वयामध्येच आढळतात का प्रामुख्याने? आता जे आपण पहिल्यांदा डिस्कस केलं की मेडिकल टर्मिनॉलॉजी मध्ये फायब्रोएडिनोमा किंवा स्तनातला उंदीर हे जे असतं ते 18 वर्षापासून 35-37 वर्षापर्यंत त्या दिसतात. आणि जे आपण मेडिकली फायब्रोएडिनोसिस किंवा जे हॉर्मोन डिपेंडंट गाठी म्हणतात त्या दर महिन्याला येतात आणि जिथपर्यंत महिना बंद होत नाही तिथपर्यंत त्या गाठी किंवा ते वेदना दर महिन्याला स्त्रीला होऊ शकते. अगदी बरोबर आहे. आता जसं डॉक्टर आपल्याला बऱ्याच जणांचे फोन येतात आणि त्यामध्ये असं म्हणतात की आता 1-2 महिन्यापासून 3 महिन्यापासून डॉक्टर हे असं सगळं जाणवतंय. मग मुळातच असं दिसून येतंय का की काय जे आतापर्यंत 3 महिन्यापूर्वी नव्हतं आणि 3 महिन्यापासून हे सगळं दिसून येतंय, तर कुठेतरी कुटुंब पद्धती आहे, जो ताणतणाव आहे, यामुळे हे सगळे काही बदल होताना दिसत आहेत का? मला आठवत आहे की जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा आमच्याकडे आई बाबा, आजी आजोबा, काका काकू हे सगळे जॉईंट फॅमिलीमध्ये राहायचे. तेव्हा आपल्याला काही थोडाही प्रॉब्लेम किंवा त्रास झाला तरी आपण विचारलं नाही तरी आपल्याला सजेशन्स मिळायचे किंवा आपल्याला उपचार मिळायचा आहे. पण आता या न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये आपल्याला फक्त मुलं आणि आई वडील एवढेच असतात. त्यामुळे आपल्याला कुणाकडे सजेशन घेता येत नाही किंवा कुणाची आपल्याला राय घेता येत नाही. अशा वेळेला जेव्हा आपल्याला गाठ लागेल तेव्हा आजूबाजूला जर कोणी लोक असतील जी एक्सपिरियन्स असतील किंवा ज्यांना माहिती आणि जाणीव आहे त्यांचा आपण राय घ्यावा किंवा आपण तज्ज्ञांकडे जाऊन आपला जो डाऊट आहे तो क्लिअर करावा. मग डॉक्टर, आता ही जीवनशैली झाली आहे ती खूप धावती झाली, अगदी शहरातली असू दे नाही तर ग्रामीण भागातली असू दे, याच्यामध्ये काय फरक दिसून येतोय? कारण सगळे अगदी ते मोबाईल आहे, कम्प्युटर आहे, याच्यामध्ये रात्रभर काम करणारी लोक आहेत आणि उशिरापर्यंत जागणारी आहेत, तर याचाही परिणाम दिसतो का? स्त्रीला स्वतःकडे, हल्ली स्त्री देखील पुरुषांनी एवढीच काम करते, सकाळ ते संध्याकाळ कामाला जाते आणि कधी कधी ऍडिशनल रिस्पॉन्सिबिलिटी घराची आणि मुलांची पण असते. अशा वेळेला मी असं नाही सांगू शकणार की डायरेक्टली त्याचा सर्वसाधारण गाठी होतात, पण सर्वसाधारण गाठी झाल्या की ती स्त्री त्या निग्लेक्ट करते किंवा त्याचा उपचार लवकर करत नाही आणि नंतर त्या वाढल्या म्हणून ते सांगतात की या 2-3 महिन्यापासूनच होत्या, पण खऱ्या त्या 5, 6, 7 महिन्यापासून असणार, खूप छोट्या असणार. आणि दुसरी गोष्ट म्हणजे भारतीय स्त्रीला स्तन परीक्षा करणे कम्फर्टेबल वाटत नाही आणि थोडीशी लाज वाटते आणि त्या स्वतः जिथपर्यंत डॉक्टर सांगत नाहीत तिथपर्यंत स्वस्तन परीक्षा करत नाहीत. नक्कीच. आपण एक फोन घेऊया. योगिता सानप बोलतायत आपल्याशी गोवा इथून. नमस्कार योगिताजी, प्रश्न विचारा. हॅलो, प्रश्न विचारा आपला. हा मॅम, माझं ऑपरेशन झालंय लग्न अगोदर. माझं सध्याचं वय आहे 29 रनिंग. तर मला आता काही त्रास नाही, पण 3 वेळेस ऑपरेट केलेलं आहे. तर मला प्रश्न असा आहे की मी मॅमोग्राफी करणं गरजेचं आहे का वर्षातून 1 वेळेस? ऑपरेट कशा संबंधी झालं होतं ऑपरेशन? फायब्रोएडिमा. अच्छा, 3 वेळा झालेला आहे. 29 वय आहे. सध्या काही गाठी आहेत का? नाही, सध्या गाठी नाही. म्हणजे मला असं वाटतं तिथे स्ट्रेच मार्क आहे, तिथे मिल्क ग्लँड असाव्या. स्ट्रेच मार्क गाठी नाहीयेत आणि मला कसलाही त्रास होत नाही. बरं, ठीक आहे. प्रेस केल्यानंतर थोडंसं वाटतं, त्रास झाल्यासारखं वाटतो, पण असं जनरली काही त्रास नाही. नक्कीच. मॅडम काय विचारायचं? आणि पिरियड्स मध्ये मला थोडंसं 4 दिवसा अगोदर येतात पिरियड, महिन्याला होतात. बरं, ठीक आहे. हा, मुलगी आहे मला एक. ठीक आहे, योग्य आपण माहिती दिली आहे. धन्यवाद सनिताजी. बोला मॅडम.
पहिलं तर तुम्हाला महिना 4 दिवस आधी येतो, त्याच्याबद्दल चिंता करायची गरज नाही, कारण 4 ते 6 दिवस महिना आधी आलेला आपण नॉर्मल समजतो. दुसरं म्हणजे ज्या तुमच्या गाठी आहेत त्या तुम्हीच रिपोर्ट सांगितलात त्याबद्दल धन्यवाद, की तुम्ही फायब्रोएडिनोमा सांगितलं. मी ज्याला ते स्तनातला उंदीर म्हणते त्याला तो फायब्रोएडिनोमा म्हणतात. आता तुमचं 3दा ऑपरेशन झालं असणार, कारण की एकदा ती गाठ काढल्यानंतर क्वचित 2-3 वर्षानंतर परत दुसरी गाठ आली असेल आणि ती काढली असेल आणि परत तिसरी गाठ आली असेल ती काढली असेल. याच्यासाठी आधी सोनोग्राफी जर तुम्हाला स्वपरीक्षा करून जर तुम्हाला गाठी लागल्या तरच आपण सोनोग्राफी करू शकतो. याच्यामध्ये आत्ता तरी मॅमोग्राफीचा काही रोल नाहीये. नक्कीच डॉक्टर, आता जसं तुम्ही म्हणालात की मॅमोग्राफीचा रोल नाही आणि सगळे आपल्याला तपासण्या ज्या आहेत त्या कराव्या लागणार आहेत, पण त्याच्या आधी स्वतपासणी करणं गरजेचं आहे. आता बऱ्याच स्त्रियांच्या बाबतीत असं होतं की ज्यांच्यासाठी हे ऑपरेशन झालेलं आहे त्यांना थोडंसं सौंदर्याच्या दृष्टीने हे थोडंसं असं म्हणू शकतो की दुःख असतं की हे कमी जास्त आहे, काहीतरी स्ट्रेच मार्क आहे. तर त्यासाठी काही आपण सर्जन आहात, आपण काही उपचार सुचवाल का? देव जे स्त्रीला देतं, स्त्री कधीच त्याच्याबद्दल सॅटिस्फाईड नसते. जर आपल्याला लांब केस दिले तर आपल्याला छोटे केस पाहिजेत, जर आपल्याला सरळ केस दिले तर आपल्याला कुरळे केस हवेत. स्तनाबद्दल हेच आहे. जर आपल्याला छोटं स्तन असेल तर आपण बाकीच्यांचं बघून म्हणतो आम्हाला मोठं स्तन हवंय. काही काहींचं मोठं स्तन असतं, ते म्हणतात खूप घाण दिसतं, मला टाईट टॉप्स वगैरे घालता येत नाहीत, तर मला छोटं स्तन पाहिजे. पण मेडिकली किंवा जर खरंच ते सौंदर्याला प्रॉब्लेम येत असेल तर आपण त्याला शस्त्रक्रिया करू शकतो. आणि जर खूप मोठं स्तन असेल तर कधी कधी वेदना होतात, त्या बाईला चालताही येत नाही आणि तिला ते वजन लागतं पुरं. अशा वेळेला तिने जर ब्रेस्ट सपोर्ट, मी जसं आधी बोललं की अंतर्वस्त्र आपण नीट घातले, त्याच्यानंतर देखील जर खूप वेदना होत असल्या तर आपण त्याला स्तनाला जे भाग उपयोगाचा नाही तो भाग काढून स्तन कमी करू शकतो. याला आपण मेडिकल लँग्वेजमध्ये रिडक्शन मॅमोप्लास्टी म्हणतो. आणि ज्या बाईला स्तन खूप छोटं आहे आणि ते खरंच त्या शरीराला शोभत नाहीये तर आपण इम्प्लांट्स किंवा ऑगमेंटेशन मेडिकली म्हणतात आणि स्तन मोठं करू शकतो. पण उगीच मला पाहिजे म्हणून हे स्तन मोठं किंवा छोटं करणं योग्य नाही. बरोबर आहे. या आरोग्याच्या दृष्टीने करण्यासारख्या शस्त्रक्रिया आहेत आणि त्या काही ऑपरेशन झाल्यानंतरच डॉक्टर सुचवतात. डॉक्टर, आता आपण जेव्हा ही चर्चा करतोय तेव्हा बऱ्याच वेळेला असं दिसतात की या ज्या गाठी आहेत त्या गाठी या बऱ्याच वेळेला दुखतात, नाही दुखतात. आपण येऊया त्याच्याकडे, पण एक फोन आलेला आहे. ममता पाटील बोलतायत आपल्याशी. नमस्कार ममताजी. हॅलो 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 ममताजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो, फोन लागला नाहीये डॉक्टर, आपण चर्चा करू. हॅलो, हा बोला मॅडम. माझी 20-22 दिवसांनी पाळी येते. मग ते भविष्यात काही त्याचे पुढे त्रास आहे का? बरं, ठीक आहे. काही दुसरा काही त्रास नाहीये ना? नाही, कोणताच त्रास. बरं, हे 20 ते 22 दिवसांनी पाळी येते, हे आत्ताच येते का आधीपासून आहे? मॅडम, एक 7-10 वर्ष झाले असं चाललंय, पण अंगार पण कमी जातं. ठीक आहे. डॉक्टर काय विचारायचं? 4 ते 6 किंवा 8 दिवस आधी पायी येणं हे एकदम नॉर्मल आहे आणि अंगावरती 4-5 दिवस जायलाच पाहिजे असं नाही. 1 दिवस किंवा 2 दिवस गेलं आणि रेग्युलर पायी 22 ते 24 दिवसांनी आली तर बाकीच्या शरीरामध्ये त्याचा अपाय होत नाही. बरोबर आहे डॉक्टर. म्हणजे आपण म्हणू शकतो की या ज्या पाळी जी आहे, पाळीचा संबंध या गाठींशी येतो, पण तुम्हाला स्वतपासणी करणं गरजेचं आहे. अनेक डॉक्टरांनी तपासण्या सांगितल्या, ह्या तपासण्याही तुम्ही वर्षभरातून एकदा तरी करणं गरजेचं आहे. डॉक्टर, आता जेव्हा गाठ येते तेव्हा त्याच्याकडे आपण समजा डॉक्टरांनी सांगितलं की ह्या तुमच्या हॉर्मोनल चेंजेसमुळे आलेल्या गाठी आहेत, या गाठी काढायचाही सल्ला दिला जातो, पण नाही काढल्या तर काही त्रास होतो का? आता जे आपण फायब्रोएडिनोसिस किंवा ज्या गाठी वेदना आणि हॉर्मोनल असतात त्या गाठी 90% वरती काढण्याची गरज नसते. पण जे आपण स्तनातला उंदीर म्हणतो, ज्याला आपण मेडिकली फायब्रोएडिनोमा म्हणतो, त्या गाठी तज्ज्ञांनी जर सांगितलं तर त्या गाठी शस्त्रक्रियाने काढू शकतात आणि त्या काढल्या पाहिजेत. अच्छा, म्हणजे यामुळे डॉक्टर काय त्रास होऊ शकतो समजा नाही काढला तर?
त्या गाठी राहिल्या तर खूप साईजने वाढतात किंवा त्या 2 सेंटीमीटरच्या 3, 4, 5 सेंटीमीटर होऊ शकतात आणि नंतर स्तनातली जे नॉर्मल ग्लॅन्ड्स किंवा डक्ट्स असतात ते दबले जातात आणि त्याच्यानंतर जेव्हा बाईला मूल होतं आणि ती दूध पाजायला लागते तेव्हा ते डक्ट्स आणि ग्लॅन्ड्स कधी कधी कॉम्प्रेस होतात किंवा ते चेपले जातात. म्हणून अशा वेळेला ज्या मोठ्या गाठी असतात त्या शस्त्रक्रियेने काढणं उचित आहे. नक्कीच. म्हणजे स्त्री आरोग्यासाठी आपण म्हणू शकतो की स्तनपान सुद्धा डॉक्टर तितकंच गरजेचं आहे आणि ते सुद्धा योग्य पद्धतीने होणं गरजेचं आहे. डॉक्टर, एकूणच जीवनशैली कशी असली पाहिजे स्त्रीने स्त्रीच्या आयुष्यासाठी जागरूक राहण्यासाठी? स्त्रीने आपल्या स्वतःची काळजी घ्यायला पाहिजे. स्त्रीने वेळेवरती तज्ञाकडे जायला पाहिजे आणि स्त्रीला लाज वाटता कामा नाही स्वतःचं स्तन स्वतः तपासणं. याच्यावरती मी तुम्हाला एक सांगते की जेव्हा आम्ही नायर हॉस्पिटलमध्ये स्तन ओपीडी डेडिकेटेड ओपीडी फक्त स्तनासाठी सुरू केलेली 13 ते 14 वर्षापूर्वी, तेव्हा बायका पहिल्यांदा लाजायचा यायला. आता त्या बायका फक्त कर्करोग म्हणून नाही तर बाकी कुठच्याही स्तनाचा त्यांना प्रॉब्लेम आला किंवा वेदना आली तरी त्या ओपीडीमध्ये येतात. आतापर्यंत आम्ही हजारोपेक्षा जास्त स्त्रियांना बघितलाय आणि त्यांना पुरा उपचार केलाय आणि तुमच्यासाठी हे बुधवारी आम्ही ओपीडी 12 ते 2 3 नंबर ओपीडी मध्ये आम्ही नायर रुग्णालयात चालवतो आणि इलाजपासनं सगळं टोटली एका छत्रछायेखालती आम्ही करतो. अच्छा, म्हणजे हे स्त्रियांसाठी खास आहे की एकाच ठिकाणी जाऊन तुम्हाला तुमचे प्रश्न सांगायचे आहेत आणि तिथूनच तुम्हाला सगळे उपचार मिळणार आहे नायर हॉस्पिटलमध्ये. डॉक्टर, आता एवढी आपण चर्चा करतोय, कुठेतरी आपण असं दिसू शकतो की म्हणजे आशा असतात, निराशा असतात, यांचाही परिणाम होताना दिसतोय का? आशा आणि निराशा हे एक गोष्ट आहे जी कुणालाही जीवनात व्हॉलंटरीली करू शकत नाही. आपल्या मनात येतं आशा, आपल्या मनात येतं निराशा. निराशा येते जेव्हा आपल्याला स्तनामध्ये काहीतरी दिसतं किंवा बाकीच्या गोष्टी ज्या आपल्याला इन्फ्लुअन्स करतात. मी तुम्हाला सांगते की स्तनामध्ये जर आपल्याला स्वतः एक्झामिनेशन करताना जर गाठ दिसली तर पहिल्यांदा आपल्या मनात हा विचार नाही आला पाहिजे की ही कर्करोगाची गाठ आहे. आपल्याला हे समजलं पाहिजे की 80% गाठी सर्वसाधारण असतात आणि तज्ज्ञांचा इमिजिएटली आपण तज्ज्ञांकडे जाऊन ते जे तपासणी करतात ते सांगून त्याचा उपचार केला की नंतर मग त्या गाठी परत येण्याची शक्यता खूप कमी होते. म्हणून डॉक्टरांचा वेळेवर सल्ला घ्यायचा, डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे आपण इलाज करायचा आणि सगळ्यात मुख्य म्हणजे आपण स्त्री आहोत, स्त्रीसाठी आपण पहिला वेळ काढायचा आणि डॉक्टरांकडे जायचं. आपण असं नाही म्हणायचं की माझा नवरा ऑफिसला गेल्यावर मी जाईन, माझ्या मुलांच्या शाळेला सुट्टी लागली की मी जाईन. हा वेळ कधीच स्त्रीच्या आयुष्यात येत नाही. म्हणून आम्ही जे दुपारची ओपीडी ठेवली की सगळं संपवून स्वयंपाक वगैरे, मुलं शाळेत गेली, नवरा गेला आणि ती फ्री असली की मग ते आमच्या ओपीडीमध्ये येते. नक्कीच, आणि हा एवढा विचार सुद्धा करणं गरजेचं आहे. प्रेक्षको, तुम्ही आम्हाला संपर्क साधू शकतात. आमच्या काही वेबसाईट आहे त्याच्यामधून आपण माहिती घेणार आहोत. facebook.com/ddsahyadri.in इथे फॉलो करू शकतात. youtube.com/user/ddsahyadri इथे तुम्ही आम्हाला फॉलो करू शकतात. प्रेक्षको, आरोग्य संपदा 19@gmail.com इथे तुम्ही आम्हाला मेल करू शकतात. याशिवाय आमचा ट्विटर अकाउंट आहे @ddsahyadri. प्रेक्षको, महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जेव्हा या गाठी होतात तेव्हा त्या गाठी जर दुखत असतील तर मात्र घाबरून जाऊ नका, पण त्यांना उपचार घेण्याची गरज आहे. डॉक्टर, आता जसं तुम्ही सांगितलं की ट्रीटमेंटची गरज असते, आता ही ट्रीटमेंट जर नाही केली तरीही तसंच राहू शकतं का, चालतं का? जसं मी सांगितलं की ज्या गाठी आपल्या हॉर्मोनल असतात त्याला इतकं वेदना होतात की ती स्त्री स्वतः उपचार करायला येतेच. राहिलं ज्या गाठी ज्या दुखत नाहीत आणि ज्या गाठीतला स्तनातला उंदीर म्हणतो त्या कधी कधी ते लोक दुर्लक्ष करतात. पण जेव्हा ते स्वतःला समजतं की त्या गाठी मोठ्या होत आहेत त्यांना देखील ते स्तनामध्ये गाठी आवडत नाहीत आणि शरीरामध्ये कुठच्याही गाठी असल्या ते नॉर्मल नसतं. त्यामुळे गाठी दिसल्या की तज्ञाकडे जायचं. बरोबर आहे. आता या गाठी जर दुखत असतील तर काही औषधं आपण घेतली तर योग्य ठरू शकतं का डॉक्टरांच्या सल्ल्याने? या गाठी जर दुखत असतील तर 100% आपण काहीतरी औषधं घ्यायची, कारण की दुखणं अंगावरती सहन करण्याची गरजच नसते. आणि जर दुखणं असलं तर आपण पेन किलर्स वगैरे घेऊन ते दुखणं कमी करू शकतो. आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे आपण ब्रेस्ट सपोर्ट
ब्रा घातली तर ते दुखणं कमी होतं. बरोबर आहे. प्रेक्षको, स्वतपासणी करणं गरजेचं आहे आणि आजच्या कार्यक्रमातर्फे हेच होतं की आपण स्त्रियांच्या आरोग्याची जनजागृती करतो. या जनजागृतीमार्फत तुम्ही इतर स्त्रियांना हा संदेश देऊ शकतात की हा कॅन्सर आहे किंवा नाही, ही काळजी स्वतःची कशी घ्यायची. कारण तुम्ही सुशिक्षित झाला, तुमचं आरोग्य व्यवस्थित राहिलं तरच तुमच्या कुटुंबाचं आणि पुढे आपल्या देशाचं आरोग्य चांगलं राहणार आहे. डॉक्टर, तुम्ही इथे आलात आणि आम्हाला छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल दूरदर्शन, आरोग्य संपदा आणि आमच्या प्रेक्षकांतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार.